पुणे शहराचं वाढतं विस्तारीकरण आणि शहरीकरण बघता आता या पिरियडमध्ये जर आपण प्रत्येक भागात बघितलं तर अतिक्रमणाचा प्रकार सुद्धा वाढलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पुण्यातील कलवड या भागात आलेलो आहे। आणि कलवड या भागामध्ये जर आपण बघितलं तर हा जो रस्ता वरून येतोय खाली आणि हा जातो इकडं बुद्ध विहाराकडं आणि आपण जर बघितलं म्हणजे संत कबीर चौक याला म्हणतात आणि सिद्धार्थ विहाराकडे जाणारा रस्ता आहे। आणि या रस्त्यावर जर पाऊस 10 मिनिटं जरी पाऊस आला तर हा रस्ता तुंबतो। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल असते तर त्याविषयी आपण इथल्या काही नागरिक आहेत त्या नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। नमस्कार, काय नेमक्या समस्या काय आहेत तुमच्या? ॲक्च्युली कलवडमध्ये जे पाणी साचण्याचा जो प्रकार घडत आहे त्याचं मुख्य कारण आहे की ह्या भागामध्ये झालेलं भयंकर अतिक्रमण आहे। आत्ता जिथं आपण उभा आहे हा एक मोठा एक 50 फुटी ओढा आहे। या ओढ्यावरती तुम्ही समोर पाहिलं इकडे घरे झालेले आहेत, पाठीमागं पाहिलं तिकडे घरे झालेले आहेत। सेम असाच आपल्याला इथं धानोरी जकात नाक्यापासून जो पुढे 1 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत जो येणारा ओढा आहे त्याच्यावरती सुद्धा आत्ता सेम अशाच तऱ्हेनं अतिक्रमण होत चाललेले आहे। म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय हा रोड जो आहे तो 50 फुटी रोड तुम्ही म्हणताय, 40 फुटी रोड आहे। 40 फुटी रोड आहे, 50 फुटी ओढा 50 फुटी आहे। मग आता हे जर आपण जर मापलं तर हा रोड एक 12 फूट 13 फूट पर्यंत जाईल, मॅक्सिमम 16 फूट त्याच्यावरती जात, मॅक्सिमम 16 फूट। ओके, तुमचं काय म्हणणं आहे यावर? मी प्रतिभा कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये काम करते। आज जवळजवळ 16 ते 17 वर्ष झाले कलवड परिसरात राहते, पण इथे कुठलाही प्रशासनाचा अधिकारी किंवा प्रशासनाची कुठलेही जी सत्तेत लोक आहेत ती सुद्धा इथे येऊन आमच्या दुर्लक्ष केलेलं आहे। त्यांनी आमचा भाग त्यांनी वंचितच ठेवलेला आहे। आज जर 10 मिनिटं जरी पाऊस झाला, वादळ वारा सुटला तरी इथे 3-3 दिवस लाईट नसते, 3-3 दिवस पाणी नसतं। इथं एवढं पाणी साचतं की आज मुलांना सकाळी शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न पडतो आम्हाला। म्हणजे आम्हाला उन्हाळ्याच्या ऐवजी पावसाळ्यात सुट्ट्या द्याव्या असं आता आमच्या फक्त कलवडवासियांची एक मागणी होईल, कारण की आम्हाला जायलाच रस्ता राहत नाहीये। आज बघितलं तर इकडे दत्त मंदिराजवळ म्हणजे जो आमचा येण्याचा भाग आहे मेन भागातच एवढं पाणी साचलेलं असतं की मुलांना डोक्यावर घेऊन यावं लागतं। आता लहान मुलांना घेऊ शकतो डोक्यावर, पण मोठ्या माणसांचं काय, त्यांची दप्तरं असतात, त्यांच्या बॅगा असतात, सगळं भिजतं। आणि त्याच्यातून तिथून कसं बसं मार्ग काढून आम्ही इथपर्यंत पोचलो तर इथं एवढं पाणी साचलेलं असतं की इथून तर गाड्या बंद पडतात, अक्षरशः इथे ट्रॅफिक पण होऊन जातं पावसा पाण्याच्या वेळेस। एवढा प्रॉब्लेम आहे इथे। आणि अतिक्रमणामुळे इथेच नाही तर प्रत्येक नाल्यावरती घरं झाल्यामुळे आम्हाला रोगराईंचा पण खूप इथे मारा करावा लागतो। प्लस प्रत्येक पावसाळा सुरू नाही झाला की लगेच डेंग्यूची साथ पसरते। आमच्या इथे भरपूर लोक आजारी पडत आहेत, त्याची सुद्धा याबद्दल तुम्ही कुठं म्हणजे पाठपुरावा केलाय का ह्या गोष्टीचा सगळं? म्हणजे तुम्ही काही तक्रारी वगैरे दिलेत? क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे येरवडा क्षेत्रीय कार्यालय, संगमवाडी क्षेत्रीय कार्यालय, आम्हाला मुळात 2 ठिकाणी जावं लागतं आमच्या कलवडचं वेगवेगळ्या भागात विभाजन केल्यामुळं। तरी आम्ही बऱ्यापैकी पाठपुरावा केला। माझ्याकडे 27-28 अर्ज मी आता सोबत येऊन फिरतोय, पण अधिकारी बिलकुलही दुर्लक्ष करतात, येतात कुठलीही कारवाई करत नाही। तात्पुरतं आम्हाला फक्त म्हणजे केलं म्हणून दाखवण्यासाठी ते फक्त येऊन व्हिजिटला जातात, बाकी 1 रुपयाचं काम त्यांनी आमचं आजपर्यंत केलेलं नाहीये। ओढ्यावरचं अतिक्रमण असू दे, नाल्याचा प्रश्न असू दे, रस्त्यांचा प्रश्न असू दे, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच आमच्याकडे हा सगळा प्रॉब्लेम तयार होतोय। आता जे तुम्ही सगळ्या रहिवासी कलवडवासियांनी जे काही तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे त्याला प्रतिसाद देत नाही असं तुम्ही म्हणताय, तर तुमची आता याच्यानंतर प्रमुख मागणी काय असणार? आता येणारा पहिला पाऊस ज्या दिवशी इथं पडेल आणि पाणी साचेल त्या साचलेल्या पाण्यामध्ये बसूनच आम्ही आंदोलन करणार आहोत। आणि प्रशासनाला हा ठाम इशारा आहे, आम्ही रस्ता रोको करू, पूर्ण चक्का जाम करून टाकू आणि कलवडमधून कुणाला आतही येऊ देणार, बाहेर जाऊ देणार नाही। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं इथल्या सोयी सुविधा जर वेळेवर नाही मिळाल्या कलवडवासियांना तर येणाऱ्या पावसामध्ये ते बसून इथंच आंदोलन करणार आहेत आणि आंदोलन करून चक्का जाम करणार आहेत असा गंभीर इशारा कलवडवासियांनी दिलेला आहे। कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे। धन्यवाद। कंचोडी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।